नीता बघ ना, मुलं खेळत होती आणि धक्का लागून सगळं कुंकवाचं पाणी सांडलं। नीता, अगं लक्ष कुठे आहे तुझं? नीता, आहो ताई, हे बघा। सॉरी आप, म्हणजे मला कळलंच नाही आहो, सगळं गडबड झालं तेव्हा। खरंच सॉरी, म्हणजे चुकून हरकत नाही, मावशी घेतील पुसून। बाथरूम कुठे आहे तुमचं? मी पटकन पाय धुवून येते। हो हो दाखवते, थांबा जरा। कुंकू लावते। काय चाललंय हे सगळं? इथे काय हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू आहे? नाही आई, ही पहिल्यांदाच आपल्या घरी आले आणि आपल्या घरची पद्धत म्हणून मी हळदी कुंकू लावत होते। पद्धत? पद्धत कुणासाठी करायची, कशासाठी करायची हे तुला माहित असलं पाहिजे। आणि मुजुमदार कोणाचा पाहुणचार करतात आणि कुणाचा पाहुणचार करत नाही हे सुद्धा तुला माहित पाहिजे। छान काम केलंस, आवडलीस तुम्हाला? राहील लक्षात? हो हो। हे सगळं काय आहे? जा, पाय स्वच्छ धुवून ये आधी। ज्या दिवसाची इतके दिवस वाट बघत होते तो दिवस आज उगवलाच।
खरी मज्जा येणार आहे. हळू या. हो. नीता हा आले आले ऐक ना. कुठे आहेस? ओ आले आले इथल्या कुठल्याही खोलीत जा आणि हातपाय धुवून घ्या. ऐका मी कुठे जाऊ आता? मी इथे जाऊ तिकडे जाऊ, 3 रूम आहे तिथं. मी इथे जाते. बंद आहे. ही रूम पण बंद आहे. काय बावळट आहेस का तू? तुला काय आई ही माझ्या रूम मध्ये काय करतेस तू? ते मी बाथरूम शोधत होते, मला पाय धुवायचे होते. अख्ख्या घरात तुला माझीच रूम सापडली का? आता मला काय स्वप्न पडलं ही तुमची रूम आहे? तुमच्याच घरातल्याने दाखवलं. ते बाहेर कुंकूस आणलं होतं, त्यात माझे पाय गेले होते. ग पण तुझी तुला फिरतीचा नाद खुळा, हिनगीचा जाळ खुळा, गपगार करतो या गुलाबी हवार खुळा. हो दुरावते आस पुन्हा, पुकारते साध पुन्हा, वनवायो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. जीव फिरून फिरून तिथंच येतो या, दुरून यो झुरून एकच होतो या. नशिबाच्या हाती हात ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग, जुळली गाठ ग. हे काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? तुम्ही मुद्दाम करताय. मुद्दाम? काय डोक्यावर पडलोय का मुद्दाम करायला? हे सगळं ऍक्सिडेंटली झालंय. मग ऍक्सिडेंटली झाले ना, मग माझ्यावर कशाला चिडताय? ते ही पोरं पण ना, यांना एक तर खेळणी आणून द्यायची आणि यांच्या खेळण्यांमुळे माझाच ऍक्सिडेंट होणार. तेच मी सांगतेय, ऍक्सिडेंटनी झालंय. मी काय नाही केलं. पण तुझ्यामुळे झालंय ना. ती पोरं तर लहान आहे, तू मोठी आहेस, तुला अक्कल नाही का? अशी कशी माझ्या रूम मध्ये आलीस? हो माझंच चुकलं. हा तुझं चुकलंय. जा आता ते काम करते प्रेझेंटेशनचं. जा. परत येऊ नको इकडं. अगं ती मुलगी इथे आली आहे खरी. तू तिला सांगितलं का इथं काय होणार आहे ते? अहो ताई, मी कसं सांगणार होते तिला? मी जर त्या मुलीला काही सांगितलं असतं आणि रागाच्या भरात ती जर काही बोलून गेली असती तर घरच्यांना सगळंच कळलं असतं की हो. मग आपलं काही खरं नव्हतं, म्हणून मी नाही सांगितलं तिला. ताई हे सगळं सोडा ना, आता आपली खुश व्हायची वेळ जवळ आलीये. म्हणजे या आधी जे घडलं आणि आता जे घडतंय
ते फक्त घडलं असं नाहीये हो. म्हणजे काय बोलतेस? अहो ताई, हे जे काही घडतंय ना यात संकेत आहेत. मला काय वाटतं माहितीये का, मे बी देवी आपल्याला संकेत देते. संकेत? ताई मला सांगा, मागच्या वेळी जेव्हा सावी घरात आली होती की नाही, तेव्हा तिने काय आणलं होतं सोबत? हे तुमचे पैसे. पैशाची बॅग घेऊन आली होती. बरोबर, एकदम बरोबर. पैसे म्हणजे लक्ष्मी माता. आज चुकून का होईना भाऊजींच्या हातनं तिच्या गळ्यात हार पडला. आणि एवढंच नाही हा, आज जेव्हा ती घरात आली ना, तेव्हा घरभर कुंकवाने भरलेले तिच्या पावलांचे ठसे उमटले होते. आई मला काय वाटतं माहितीये का, हे फक्त योगायोग नाहीये हो, हे तर देवीचं संकेत आहे. नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे, योगायोग. पण मला काही कळलं असं बोल ना, कोड्यात नको ना पाडू मला. अहो या घरात तिसरी सून आपल्याला पाहिजे तशीच येणार आहे, याचे संकेत. धैर्य भाऊजींची लग्नगाठ सावीशी जुळणार आहे आणि सावीच मुजुमदारांची तिसरी सून म्हणून या घरात पाऊल ठेवणार. मला ना काही कळना झालंय, देवीच्या मनात नेमकं काय काही कळत नाही. पण नीता, आपण त्या मुलीची मदत करायला पाहिजे. अहो पण आपण कशी करणार? कशी करणार काय कशी करणार? कार्यक्रमाची तयारी कशी करायची सांगावं लागतंय का तुम्हाला? हा? नाही नाही, ते करतच होतो. अगं शिक्षण मंत्री या लागलेत. आरतीचं ताट कुठे? आरतीचं ताट कुठे आहे? अहो हाय हाय, तयारच आहे. आरतीचं ताट बाहेर आहे. बाहेर आहे? मग तुम्ही आत काय करताय? गप्पा मारताय? चला बाहेर. चल. चला पटपट हात चालवा जरा. दादा सगळं रेडी आहे का एकदा चेक करून घे. झालंय का काम? हो, प्रेझेंटेशन रेडी. गुड. तुझं हे वर्क डन झालंय. आणि तू मंत्री महोदय थोड्या वेळात येतीलच, माझ्याकडे लक्ष ठेवायचं. प्रेझेंटेशन ओपन ठेव, मी सांगेल कधी प्ले करायचंय. एक म्हणजे माझं झालं असेल तर मग मी जाऊ का? एवढी काय घाई झाली आहे तुला जायची? तुझं आत्ताशी हे वर्क डन झालंय असं म्हणलो मी. तुझं आजचं जे मेन काम आहे ते तर बाकीच आहे की अजून. ते न करताच जाणार होय? कुठलं मेन काम? सांगणार, सगळं सांगणार. काय तुझं काम आहे म्हटल्यावर तुलाच सांग. नाना हाऊसकीपिंग. अरे वा, माहिती आहे की हिला. म्हटल्यावर मग हाऊसकीपिंग वाल्यांचं काय काम असतं हेही माहितीच असेल. नाही ऍक्च्युली काय झालं ना, आज काम खूप आहे आणि वर्कर्स कमी आलेत आमच्या घरातले आज. आता ही एकटी बाई एवढं काम करू शकल असं काय मला वाटत नाही. म्हटलं आता तू आलीच आहेस तर तू मदत करशीलच त्यांची, नाही का? आणि तसंही माझ्या कंपनीत एक एम्प्लॉई आहेस तू, माझं तर ऐकावंच लागणार तुला. जा चेंज करून ये आणि कामाला लाग. हे सगळं सीटिंग अरेंजमेंट व्यवस्थित करून घे. पाहुणे आले की त्यांना व्यवस्थित सर्व कर आणि मुजुमदारांच्या घराची फरशी वगैरे पुसून घे. जा जा जा. ही असली कामं करायला मी इथं आली नाहीये. हे काम मी नाही करणार, कळलं? तुमच्या डोक्यात काय प्लॅनिंग चालू आहे ना, ते सगळं क्लिअर तुमच्या डोळ्यात दिसते. पण एक सजेशन देते तुम्हाला, ते सगळं प्लॅनिंग थांबवा, कारण तसं काही होणार नाही.
कारण ज्यांनी मला फरशी पुसताना बघावं अशी तुमची इच्छा आहे ना, ते माझे भाऊ आज इथे येणार नाही. त्यांनी स्वतः सांगितलंय मला. ऍक्च्युली मी जर डिसाईड केलं ना तर आत्ता भाऊंना कॉल करून सांगू शकतो की तुमची लाडकी नात माझ्या हाताखाली काम करते. तू ज्या कॉन्ट्रॅक्टवर सही केलीयस ते कॉन्ट्रॅक्टही त्यांना वाचून दाखवू शकतो. तो कॉल ऐकल्यानंतर भाऊंना तेवढाच शॉक बसणार आणि मग मी त्यांच्या समोर 2 ऑप्शन ठेवणार. लाडकी नात हवी असेल तर शाळा द्या, आणि जर शाळा पाहिजे असेल तर लाडक्या नातीचे स्वप्न विसरा. मला जर हा प्लॅन वर्कआउटच करायचा असला ना तर मी कसाही करू शकतो, पण हा प्लॅन वर्क करत असताना मला भाऊंचा पडलेला चेहरा बघून मजा घ्यायची. सारखी समानतेची टिमकी वाजवताना भाऊ येऊ दे. आता आल्यावर स्वतःच्या डोळ्यानं बघतील आपल्या लाडक्या नातीला फरशी पुसताना. तेव्हा त्यांना कळत की बाईची खरी जागा काय आहे. उमऱ्याच्या आत असो किंवा बाहेर, एका बाईला पुरुषासमोर नमतं घ्यायलाच लागतं. आणि हे बघून भाऊंनी माझ्या समोर असे हात पसरायला हवेत, मला विनवणी करायला हवी की प्लीज प्लीज माझ्या नातीला सोडून दे. आणि काय म्हणाले भाऊ तुला, मी येणार नाही. मी पण बघतो भाऊराव कसे येत नाही ते. हॅलो, नमस्कार पाटील साहेब. पोचतोय मी. हो, इकडं सगळी तयारी झाली. तुमची वाट बघायचंच काम चाललंय बघा. जरा एक छोटस काम होतं तुमच्याकडं. बोला की. एकदा भाऊरावांना फोन करून बोलता का त्यांच्याशी? नाही, आता तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे आमच्यात जरा मतभेद आहेत, पण मतभेद आहेत फक्त, मनभेद नाही. निदान आमच्याकडून तरी नाही. काय भाऊ कार्यक्रमाला आले नाही तर मला चांगलं नाही वाटणार. आता भाऊ तुमचा शब्द काय खाली पाडणार नाही. एकदा बोलता का भाऊंशी? म्हणजे काय? बोलणारच की. असं करा, भाऊंना घ्या कॉन्फरन्स कॉलवर, बोलतो मी. एकच मिनिट. भाऊ भाऊ काय करायला तुम्ही? मी आत्ता आलात ना उन्हात ना. जरा बसा की निवांत 5 मिनिटं. तुम्ही अजिबात ऐकत नाही. या कामाने माणूस थकत नाही पुरी, उलट शरीराचा व्यायामच होतो. पण भाऊ तुमची तब्येत. बघ बघू कोणाचा फोन आहे. हा बघ. भाऊ कोणाचा आहे? मुजुमदारांकडनं फोन आहे. पाणी बंद कर बघू. हॅलो, नमस्कार भाऊ. अहो, शिक्षण मंत्री दिलीप पाटील लाईनवर आहेत, कनेक्ट करतो. हा, ठीक आहे. नमस्कार भाऊ, दिलीप पाटील बोलतोय. कसे आहात? नमस्कार पाटील साहेब, मी मस्त आहे. तुम्ही कसे आहात? मस्तच म्हणायचं. तुम्ही येणार नाही असं समजलं, थोडं वाईट वाटलं. नाही, कसं आहे, मी येणारच होतो बरं का, पण ते जरा कामाचं दुसरं नियोजन लागल्यामुळे रद्द करायला लागते. हो, असं कसं भाऊ? हा, हो, त्या निमित्तानं तुमची भेट होईल,
आपल्या चर्चा करता येईल म्हणून मुद्दाहून वेळ काढून यायला लागलोय मी. आणि तुम्ही नाही म्हणून कसं चालेल? किती वर्ष झाली आपण एकमेकांना भेटून. हा, ते काय मला माहिती नाही बा. आता तुम्हाला यावं लागतंय. हो, आवरा लवकर आणि या. आम्ही उत्सुक आहोत तुम्हाला भेटायला. हा ठीक आहे, येतो मी. भाऊ दगदग करू नका, गाडीतून या. हा भाऊ, अहो जरा लवकर या. गाडी पाठवली आहे, घराबाहेरच उभी असेल. सगळे वाट बघतायत तुमची. या लवकर. आई शपथ, मुजुमदारनी गाडी पाठवल्या. फोन कट व्हायच्या आत दारात गाडी आली. पण बरी आहे, बरी. ऐकलंस ना, भाऊ तर येत आहेत. आता जा, युनिफॉर्म घालून रेडी हो. हा, आणि जर तुला नसेल करायचं काम तर तसं सांग. पण रूल नंबर 2 तुला परत एकदा सांगतो की तू मध्येच हा जॉब सोडू शकत नाही. पण तू जर हा जॉब सोडलास तर कॉन्ट्रॅक्ट तुटणार. मग आणि कॉन्ट्रॅक्ट तुटलं तर 10 लाख. होतेस ना रेडी? नाना